आमची गँग आहे आजच्या ट्रेकची. दमलेला माणूस. हो दादा. प्रिय मित्र आम्ही दोघं खूप दिवसांच्या अगोदर आम्ही फेब्रुवारीमध्ये केलेला रतनगड ते हरिश्चंद्रगड माया कात्राबाई किल्ला तिथे घाम निघाला अक्षरशः 2 दिवस 2 दिवस. खरं तर तो 2.5 दिवसाचा ट्रेक होता कारण आम्ही शुक्रवारी दुपारी घरातून सोबत. त्यानंतर आता आज आम्ही भेटतोय पवनमध्ये ट्रेनच्या पटरीवर पाणी. एक तास झाला आम्ही चालतोय. ऑलमोस्ट 3.5 किलोमीटर काहीतरी क्रॉस केला आहे. हॅलो विनायक. प्रवीण. प्रवीण.
आम्ही डोंगरावर चढतो. खूप दगड आहेत आणि खूप चढायचं. गँग येते हळूहळू पाठीमागून. त्या साईडला बघू शकता केवढं मोठं चित्र. इथे ना ते कोळी जे तुम्ही बघितले मागे तसे मोठे मोठे कोळी आहेत आणि त्यांनी सगळ्यातून आहे ना जाळी लावून ठेवले आणि बरोबर नेमकी वाटेवरच लावलं. येता जाताना सारखे तोंडाला लागतात आणि ते एवढे स्ट्रॉंग आहेत की ते चिकटले एकदा की पटकन निघत पण नाहीत. आणि हे मच्छर, खेकडे, स्पायडर आणि मच्छर 3 गोष्टी तर खूप आहेत. तर आम्ही हळूहळू टॉपला जातोय. हो, कॉर्नर एज आले बघा, प्रॉपर कॉर्नरचे. ते वरती दगड बघताय तुम्ही, चमकतात मस्तपैकी. पाणी आहे त्याच्यावरती आणि सूर्याची किरणं रिफ्लेक्ट होतात. समोर पण आहे तिकडे ते वरती. आणि आम्हाला जायचं आहे इकडे. एंट्री आहे, बाकीचे सगळे येतात. मस्त एन्व्हायरमेंट आहे, सुपर. फक्त हवेचा फ्लो थोडा कमी आहे त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. बाकी सर्व मस्त आहे. चिल वॉटर आहे, एकदम रिफ्रेशिंग करणार आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटते. आजूबाजूची सिनेरी तुम्ही बघू शकता तुम्ही, एकदम सुपर्ब आहे. आम्ही पोचलो आहे, थोड्या वेळात आम्ही टॉपला जाऊ. दगडकडे चाललो आणि ॲक्च्युली ह्या वाटेवरून दुसऱ्यांदा जातो आहे. त्याच्या आधी आम्ही ह्याच वाटेवरून जाऊन हरवलो होतो. ही वेगळी वाट आहे. आम्ही लेफ्ट घेतला आहे, आम्ही राईट घेतली आणि परत गावामध्येच गेलेलो फिरून. तुम्ही तो सरळ एका वगळातून बघू शकता बघा, डायरेक्ट खाली गेला तर गेला. वरती पण खूप आहे. आता आम्ही रस्ता शोधत जातो. बघू आता कुठपर्यंत पोचतोय. गँगमधले राहिलेले मेंबर्स येतात आणि त्या साईडला बघू शकता फुल मस्त सिनेरी आहे. कसं वाटतंय? खूप कन्फ्युजिंग आहे इकडे. प्रॉपर मार्किंग नाही आहे इथे, त्यामुळे काही कळत पण नाही आहे.
गाडी येतातच. गाव दिसतं तिथे प्रणव थांबला आहे कारण त्याला खूप दिवसानंतर तो ट्रेकला आला. मला वाटतं 7 ते 8 महिने आणि मध्यंतरी एक्सरसाइज नसल्यामुळे त्याला जास्त त्रास होतो. सो त्याने डिसाईड केलं की तो कंटिन्यू नाही करणार. तुम्हालाही असं कधी वाटलं की नाही जमणार आहे सो प्लीज थांबा. तिकडे पण बघू शकता ऑसम आहे आणि तो वरती टॉप आहे तिथे जायचं आणि अशी चढाई आहे. हो एमजी देवा हालत खराब होता. चलो अशा ठिकाणी हेडफोन्स यूज नको करायला कारण तुम्ही हेडफोन यूज केल्यानंतर तुम्हाला बाकीचे लोक काय म्हणतात ते ऐकायला येत नाही. बट मी वॉल्यूम कमी ठेवला आणि हेडफोन यूज करतो बिकॉज माझी एनर्जी फुल डाऊन झाली होती आणि म्युझिक ऐकल्यानंतर जरा बेटर फील होतं. आणि बघा सुपर्ब आहे. एक नंबर आहे, एक नंबर. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे इथे की ते हवा येत नाही आहे प्रॉपर, विंड नाही आहे, त्याच्यामुळे ब्रिदिंगला त्रास होतो. आणि बाजूला जे झाडं आहेत त्यांच्यामुळे तर अजून जास्त होतं. हो फायनली एक ब्रेक घेतो जरा. बेटर प्लेस, नॉट अ बेटर. हे बघा दगडं वगैरे आहे तिथं, सगळ्यांवरून पाणी आहे आणि द वे स्लिपरी. पाय सरकला की सरळ खाली. स्माईल. अशा जागांवरती खूप सांभाळून गेलं पाहिजे कारण इथे शेवाळ तयार झालं आणि पाय स्लिप झाला की तुमच्याकडे पकडायला काहीच नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला देव पकडणार खाली. ये बाळा माझ्याजवळ असं. सो बी केअरफुल. इथून खाली गेलो की हे बघा केवढे केवढेच आहे. ते आलो आणि आता आम्हाला इथे रस्ता मिळत नाही आहे जाण्यासाठी आहे. पूर्णतः ब्लॉक झाला, काही कुठे जाण्यासाठी हे नाही आहे. बट आम्हाला एक कूल गोष्ट इथे आम्ही फाइंड आउट केलं, इको पॉईंट. आणि आम्ही दुसऱ्यांना तर आवाज येतो आमच्या टीम मेंबर्सना, बट त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला येत नाही आहे, पण आमचा आवाज आम्हाला ऐकायला येतो. परत तुम्हाला ऐकायला येतो का बघा. ए शुभम आला ऐकायला. आता हा कॅमेरा कितपत रेकॉर्ड करतोय माहिती नाही मला, बट आम्हाला तो ऐकायला येतो. खूप लांबून तो आवाज परत इकडून इकडे येतो परत ऐकायला. खरंच खूप ऑसम आहे. एक मिनिट, आता शुभम आवाज येतो त्या साईडून परत ऐकायला येतो. एक नंबर आहे, एक नंबर. टॉपला पोचलो त्याच्यावरती जाण्यासाठी कुठे रूट दिसत नाही. मामा तिकडे शोधतो.
वरती अजून आहे पण जायला पायवाट नाही आहे. सो आम्ही इथे स्टॉप करतो आणि इथून आता आम्हाला इथून सरळ खाली जायचं. कारण खालती म्हणजे असं सरळ खालती म्हणजे घरी नाही. बस ते उतरत आम्हाला घरी जायचं. विनायक परब यूट्यूबवरती चॅनल सर्च करा. आता खालती उतरायचं आहे आम्हाला. विश असलं आणि काही नाही. पाऊस किती पण पडून दे, किती पण भिजून दे, तरी निवांत झालं. आवाज होतोय. हे आमचे सेनापती उतरत आहेत खाली. आम्ही आता खालती उतरतोय आणि या साईडला जोरात पाऊस पडायला लागला. तुम्हाला दिसत असेल की या बाजूला काहीच नाही आहे आणि या बाजूला पाऊस पडतोय. आम्ही इथून निघतोय पण आता इथे खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे. आता आमच्याकडे जेवढं आम्ही करू शकत होतो तेवढं आमच्या वस्तूंना प्रोटेक्ट केलं आणि आम्ही आता निघालो आणि सगळी गँग चालले आणि एक अप्रतिम असा नजारा दिसतो आता इथे. तुम्ही बघू शकता सगळे जे धबधबे आहेत ना इथले ते ॲक्टिव्ह झालेत आणि तुम्ही बघू शकता वरतून खालपर्यंत सगळेच्या सगळे एकदम पांढरे शुभ्र मस्त दिसतात. खतरनाक, एक नंबर, जबरदस्त. ही मस्त सिनेरी